नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी भाषेमध्ये व्याकरणात वापरले जाणारे चिन्ह, चिन्हांची नावे आणि चिन्हांचा वापर कोठे आणि कसा करावा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही त्याला लाईक करा. चिन्ह वापरल्यानंतरच कुठल्याही भाषेला अर्थ निर्माण होत असतो, म्हणून चिन्हांचा वापर अगदी आवश्यकच असतो. चिन्हांचा वापर असेल तरच परीक्षेत देखील पूर्णपणे मार्क दिले जातात. म्हणून चिन्हांचा वापर कोठे कसा करायचा, चिन्ह कोणती असतात आणि त्या चिन्हांची नावं काय असतात हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पहिले आपण चिन्हांची नावं, त्यांचा वापर बघणार आहोत आणि नंतर त्याची उदाहरणं बघणार आहोत. सर्वप्रथम पाहूया आपण पूर्णविराम. वाचन पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. 2. अर्धविराम. 2 लहान वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता उभयान्वयी अव्ययापूर्वी. 3. स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दर्शवताना. 4. अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. 5. प्रश्नचिन्ह. अर्थातच प्रश्नार्थक वाक्य जेव्हा विचारलं जातं तेव्हा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. 6. उद्गारवाचक चिन्ह. भावना व्यक्त करताना भावदर्शक शब्दाच्या शेवटी. एकेरी अवतरण चिन्ह. वाक्यात एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता. संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जाते किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तो पूर्ण खाली दाखवून संयोग चिन्ह वापरले जाते. 10. अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्हाचा वापर केला जातो किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसरण चिन्ह वापरले जाते. वरती आपण सगळ्या चिन्हांची माहिती घेतली आहे. खाली आपण त्याची उदाहरणे पाहणार आहोत. सर्वप्रथम 1. पूर्णविराम. त्याचं उदाहरण आहे मी वाचन करतो. करतो नंतर आपण पूर्णविरामाचं चिन्ह देणार आहोत. 2. अर्धविराम. शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहिली पण पाऊस आला नाही. 2 वाक्यांच्या मध्ये अर्धविरामाचा उपयोग केला गेला. 3. स्वल्पविराम. बकुळ, शेवंती, गुलाब, मोगरा अशा रंगीबेरंगी फुलांनी बाग सजवलेली आहे. एकाच जातीचे शब्द जसे की फुलांच्या जातीमधल्या सर्व जाती आलेल्या आहेत, बकुळ, शेवंती, गुलाब, मोगरा, हे दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला आहे. 4. अपूर्ण विराम. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे त्या नंबर आणि वाक्यामध्ये दिलेले चिन्ह आहे. 1, 7, 10, 11, 16 हे नंबर दाखवले आहे, त्यामध्ये हे चिन्ह दिलं आहे. 5. प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे? त्याच्याने प्रश्न निर्माण होतो, त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. 6. उद्गारवाचक चिन्ह. आहा, किती सुंदर देखावा. आपण पावसाळ्यामध्ये हे ते निसर्गरम्य ठिकाणी गेलो की हे वाक्य आपल्या सहज तोंडातून निघतं.
आहा किती सुंदर देखावा. 7. एकेरी अवतरण चिन्ह. लेखक अरविंद जगताप यांचे पत्रास कारण की हे पुस्तक मला आवडले. आता त्या अरविंद जगताप लेखकांचे पत्रास कारण की हे पुस्तक जिथे दाखवलं आहे त्यांनी त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह दिलं आहे. 8. दुहेरी अवतरण चिन्ह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नंतर स्वल्पविराम दिला आहे आणि जेव्हा ते बोललेत त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह टाकलं आहे. त्यांचं वाक्य असं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह दिले आहे. 9. संयोग चिन्ह. प्रत्येकाने स्त्री पुरुष समानता पाळली पाहिजे. स्त्री पुरुष या ठिकाणी त्यांनी संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. 10. अपसरण चिन्ह. मी खूप अभ्यास केला पण. त्यानंतर वाक्य पूर्ण करण्यासाठी जसं बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास, ही विचारमालिका तुटली आहे, पुढचे शब्द तिथे लिहिले गेले नाहीत किंवा पुढचे शब्द बोलले गेले नाहीत, त्यावेळेस अपसरण चिन्हाचा वापर केला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंट टाका तुम्हाला पुढचे व्हिडिओ कसे पाहिजे आहेत.